महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिले. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोके उर्फ सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला डोंबिवली माणकोली पुलाचा रस्ता खचला. अवजड वाहनांवर बंदी असूनही डंपर ट्रकची वाहतूक सुरू असल्यानं ताण येऊन रस्ता खचल्याचा संशय. 2 बलात्कार प्रकरणातील आरोपी रील स्टार सुरेंद्र पाटीलला नाशिकमध्ये बेड्या. नोकरीचा आमिष देऊन 2 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप. अंबरनाथमधील कलिंगड विक्रीच्या आड लहान बाळांची तस्करी. फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांशी घातलेल्या हुज्जतीनंतर प्रकार उघडकीस. आधी याच गुन्ह्यात आरोपीला झाली होती अटक. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते अंधेरी, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते नेरुळ ब्लॉक असणार. नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू. ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी. ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं. इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी. कॅनडानं अमेरिकी वाहनांवर 25% तर चीननं 34% आयात शुल्क लावलं. मुंबईच्या पदरीत 3रा पराभव. रोमांचक सामन्यात लखनौचा 12 धावांनी विजय. दुसऱ्या विजयासह लखनौ गुणतालिकेत 6व्या तर मुंबई 7व्या स्थानी.